वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील गावकरी व संबंधित शेतकऱ्यांनी तब्बल 15 वर्षापासून सुरू असलेला रस्त्याचा वाद तहसीलदार सुनील सावंत यांच्या आदेशाने गावकऱ्यांनी एकत्र बसून समोपचाराने मिटवला असल्याची माहिती लासूरगाव मंडळाधिकारी रीता पुरी यांनी दिली असून या रस्त्याकम ओढ्याचा श्वास तब्बल 15 वर्षांनी मोकळा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून तहसीलदार सुनील सावंत, गावकरी मंडळाधिकारी कोतवाल अशोक नळे यांचे आभार मानले आहे। लासूरगाव येथील गट क्रमांक 287, 292, 293 मधील वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह बदलला होता। तो प्रवाह पूर्ववत करून देण्यासाठी शेतकरी संदीप काळे यांनी मामलेदार न्यायालयात दावा दाखल केला होता। त्यावेळी न्यायालयाने आदेश देऊन नाला पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे संबंधित शेतकरी व गावकरी यांनी समोपचाराने स्वखर्चाने नाल्याचा वाद मिटवला। यासाठी मंडळाधिकारी रीता पुरी, तलाठी प्रवीण पाटील, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, सरपंचपती वसंत हुमे, संबंधित शेतकरी संदीप काळे, रवींद्र काळे, वंजारे आदींनी देवी दाक्षायणी मंदिरात बैठक घेऊन समोपचाराने वाद मिटवला। यावेळी लासूरगाव मंडळात अनेक जुनाट रस्त्यांचे वाद गावकरी, संबंधित शेतकरी व तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समोपचाराने मिटवला असल्याची माहिती मंडळाधिकारी रीता पुरी यांनी दिली आहे। नमस्कार, संदीप काळे बोलतो लासूरगाव इथून। आमचा आज गेल्या 10-12 वर्षाभरापासून रस्ता व नाल्याचं संदर्भात लासूर वैजापूर मामलेदार कोर्ट अंतर्गत वाद चालू असून पंचांच्या साह्याने आमचा वाद मिटला असून आम्हाला वादी व प्रतिवादीच्या सहमतीने हा नाला व रस्ता माननीय मंडळाधिकारी मॅडम यांच्या आदेशानुसार किंवा निर्देशानुसार माझा मोकळा झाला। त्यामुळे मी आमच्या लासूर गावातील सर्वांच्या वतीनं मॅडमचा आभारी आहे व मॅडमनी मला गेल्या 15 वर्षभरापासून वंचित होतो मी रस्ते बिगर आणि माझं होणारं नुकसान मॅडमनी योग्य ते कारवाई करून मला खुला करून दिला। त्यामुळे मॅडमचं धन्यवाद। मॅडम, आज या ठिकाणी जे रस्ता मोकळा केला किंवा जो ओरडा होता तो मोकळा केला, त्याचं नेमकं कारण काय होतं आणि कोणाच्या आदेशाने केलं? आज हा जो रस्ता आहे तो माननीय तहसीलदार यांचे जे मामलतदार न्यायालय कोर्ट आहे त्या कोर्टाच्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्यात आला आहे आणि हा जवळपास 15 ते 20 वर्षापासून या रस्त्याचा वाद चालू होता नाल्याचा। कारण हा नाला जो आहे तो गट नंबर 287चे शेतकरी श्री संदीप काळे, रवी काळे व इतर जे आहेत त्यांच्या शेतातून गेल्यामुळे त्यांचं पूर्ण क्षेत्र त्यामध्ये ते याच्यात नाल्यामध्ये गेल्यामुळे वाहून गेलेलं होतं। जवळपास 20 गुंठे जमीन त्यांची वहितीला येत होती। त्यामुळं या दोघांमध्ये बऱ्याच दिवसाचा वाद होता, परंतु नकाशाप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांनी जो आदेश दिलेला होता त्या आदेशानुसार हा रस्ता व नाला 293 व 292 ह्या गटामधून मोकळा करायचा नकाशात आहे, त्यानुसार तो मोकळा करायचा होता। परंतु संबंधित शेतकरी व ज्यांना गट 287मध्ये ज्यांना पाहिजे होता काळी यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षापासून वाद होता। हा वाद जवळपास आमच्या लासूरगाव मंडळामध्ये सर्व शेतकरी देवीच्या मंदिरामध्ये सर्वांच्या दरबारामध्ये त्यांना घेऊन त्यांच्या आपसामध्ये एकमेकांचं म्हणणं एकमेकांना ऐकवून व दोघांच्या समंजसपणाने व तडजोडी अंती हा रस्ता मोकळा करण्यात आला व या आदेशामध्ये दिलेलं जरी नमूद केलेलं होतं की हा खर्च सगळा 292 व 93 या शेतकऱ्यांनी करायचा पाहिजे होता, पण 287 शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठं होत होतं व त्यांनी त्या सगळ्या ग्रामस्थांच्या म्हणण्याला मान देऊन ते स्वतः ते खर्च करून त्यांचा नाला पूर्ववत करून घेणार आहेत व हा नालाही पुढे जो दक्षिण बाजूला जो असलेला पूर्व पश्चिम जो घाट माळवाट आहे आणि नाला आहे त्या नाल्याला हा नाला मिळून देण्यात येणार आहे व ही सर्वांच्या संमतीने हे झालं। म्हणून विष्णू वंजारे, त्याचबरोबर नंदू वंजारे, बाजूचे शेतकरी बाळू तांबे वगैरे आहेत, ह्या सगळ्यांच्या समंजसपणाने व सर्वांनी एकत्रित सर्वांचा मान राखला व त्यामुळे हा आज नाला व रस्ता मोकळा झाला। त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते। धन्यवाद।